पुणे नाशिक महामार्गावरील एकलहरे गावच्या हद्दीतून एक अपघाताची बातमी समोर येते। पुण्यावरून नाशिकला निघालेली बस क्रमांक MH14 BT 4999 या बसला MH06 AJ 4377 या पिकअप गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला। या बसमध्ये जवळपास 50 ते 55 प्रवासी प्रवास करत होते, तर पिकअपमध्ये दोघे जण होते। हा अपघात पुणे नाशिक महामार्गावरील एकलहरे गावच्या हद्दीत घडला असून यात पिकअपमधील दोघे जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी मंचर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। अपघात खूप भयंकर होता। सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही। बसमधील सर्व प्रवासीही सुखरूप आहेत अशी माहिती उपस्थित मदतकार्य करणाऱ्यांनी व बसमधील प्रवाशांनी दिली आहे। पाहूया। बरं कसं काय ते ब्रेकर होता ना, ब्रेकर अचानक त्यांनी ब्रेकर होता ना माग, हा इथे चालकाने गाडी स्लो केली। बरं मागून अचानक धडक कोण आला मागून? पिकअप वाला। बरं आपल्या बसमध्ये किती प्रवासी होते? होते साधारण 50 प्रवासी होते। बरं कुणाला विजा वगैरे काही झाली नाही? काहीच झालेलं नाही। कुठून कुठे चालली होती बस आपली? आपली पुणे नाशिक चालली। पुणे नाशिक चालली होती। बरं कुठल्या हद्दीमध्ये झालं हे? हे आता नारायणगाव मंचवमध्ये। बरं म्हणजे कळमजवळ झालेलं आहे। बरं बरं किती वाजता निघालो तुम्ही सकाळी पुण्यातून? निघालो 7:15 पुण्यावरून निघाले। कोणी जखमी नाही ना? नाही, कोणी नाही, कुणाला लागलं। बरं बरं आता बाई किती लोक होते याच्यामध्ये? किती लोक होते पिकअप मध्ये? काय लागलंय कोणाला? नाही लागलं। तुमचं काय नाव? रामचंद्र गाडी। इथलेच आहे? हा, हे काय हॉटेल बरं बरं जखमींना कुठं हलवलंय? जे पिकअप मध्ये जखमी होते याचा मंत्र मंचर रुग्णालयामध्ये आलं। मंत्रालयामध्ये पटवळ साहेब त्यांची जेवढं उपासना झाली ती पण घेऊन आले। तिथे ब्रीज व्हायलाच पाहिजे। तुमचं नाव काय? चंद्रकांत। तुम्ही राहायला कुठे? इथंच इथंच राहिलाय याच गावचे रहिवासी? फक्त ब्रिज झाला पाहिजे ही आमची मागणी आहे। बरोबर. कसं व्यवहार अशी घटना घडतात, माणसं मारतात, त्याला काय उपयोगी? बरोबर. ब्रिज येणं महत्वाचं आहे। बरोबर बरोबर ही घटना घडली तर तुम्ही इथे जवळ होते का? हा, इथं ते माझं हॉटेल इथं। बरं कुठून कुठे चालले होते तुम्ही? भोसरीवरून आल्याकडे चाललो होतो। काय नाव आपलं? संतोष मस्कर। संतोष मस्करे। हा. बरं काय नेमकं झालं होतं? एसटीच्या पिकअपला पाठीमागून एसटी खाली बसतात। तुम्ही कुठे बसलेले होते? पाठीमागे सीटा होती। एसटी मध्ये पाठीमागे बसलेले होते आणि एकदम आवाज झाला जोरात? जोरात आवाज आहे। बरं काही कोणी प्रवासी जखमी आतमध्ये? आतमध्ये कोणी मुक्का मारला असेल लोकांना। मुक्का मारला असेल? कशामुळे असेल? काय झालं?